गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत कसं करावं? तर व्रताचे थोडक्यात पण महत्त्वाचे मी नियम काही सांगणार आहे. तर गुरुवारी प्रातःकाळी उठावं, अंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणानं व सश्रद्ध भावनेनं पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग रात्री भोजन करायचं. कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी. एकादशी, शिवरात्र या दिवशी किंवा इतर उपवास असतात त्या दिवशी, गुरुवार असल्यास पूजा तुम्ही व्रत करत असाल तर काय करावं? गुरुवारची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, कहाणी स्वतः वाचायची किंवा ऐकायची. या व्रताची पूजा आणि कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावं आणि संध्याकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य दाखवावा आणि नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी. 7 सुवासिनींना आणि 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे. एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी. शक्य झालं तर ब्राह्मणाला शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मीव्रतास सुरुवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावं. अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी उद्यापन करावे. हमखास यश लाभते.